देश आपुला घडला माजू नका द्वेष, धर्म भाषा जात पंथ नांदूया हो सामाजिक सलोखा। आपल्या देशाला ही सांगण्याची आत्ता गरज निर्माण झाली आहे। खरे तर महामानवांच्या आदर्श विचारांची आवश्यकता आहे। थोर महामानवांपैकी महामानव महात्मा ज्योतिबा फुले यांचा जन्म 11 एप्रिल 1827 रोजी सातारा जिल्ह्यात कटगुण गावी झाला। ते 9 वर्षाचे असतानाच त्यांच्या आईचे निधन झाले। त्यांच्या वडिलांचे नाव गोविंदराव होते। महात्मा फुलेंनी समाजाला दिशा दिली, समाजातील गरीब लोकांना प्रगतीच्या दिशेने नेले, वंचित घटकांना न्याय देणारे समाजक्रांतीचे खरे जनक ठरले। जिच्या हाती पाळण्याची दोरी ती देशाचा उद्धार करी हे महात्मा फुले जाणून होते, म्हणून त्यांनी स्त्री शिक्षणाचा पुरस्कार केला। पण शिवाजी जन्मावा तो शेजारच्या घरी ही संकल्पना खोटी ठरवून महात्मा फुलेंनी आपल्या पत्नीपासूनच स्त्री शिक्षणाची सुरुवात केली। समाजाचा विरोध पत्करून महात्मा फुलेंनी पुण्यातील बिडेवाड्यात पहिली मुलींची शाळा खोलली। शिक्षणाशिवाय समाजाची प्रगती होणार नाही हे महात्मा फुले जाणून होते, म्हणून त्यांनी अस्पृश्यांसाठी वेताळ पेठेत पहिली शाळा खोलली। त्यांनी विधवा मुलांची लग्ने लावून दिली, बालहत्या थांबवली, पालकांसाठी रात्रीची शाळा खोलली, दीनबंधू मुखपत्र काढले आणि लोकांना जागृत केले। छत्रपती शिवाजी महाराजांची समाधी शोधून काढली व पहिली शिवजयंती साजरी केली। विद्येविना मती गेली, मतीविना नीती गेली, नीतीविना गती गेली, गतीविना वित्त गेले, वित्तविना शूद्र खचले, इतके अनर्थ एका अविद्येने केले। ही अमूल्य शिकवण महात्मा फुलेंनी दिली। त्यांनी शेतकऱ्यांचे असूड, गुलामगिरी, ब्राह्मणांचे कसब, छत्रपती शिवाजी महाराजांवर पोवाडा, सार्वजनिक सत्यधर्म अशी पुस्तके लिहिली। अशा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या गुरूंना माझा कोटी कोटी प्रणाम। धन्यवाद।